तर हे गाईज कशा आहेत तुम्ही सर्व? मला तर वाटतं तुम्ही मजेत असतील. तर गाईज तर तुम्ही गणपतीचा पण ब्लॉग बघितला, पण त्या ब्लॉगमध्ये आम्ही जास्त हे नाही केलं कारण माझी पण तब्येत बरी नव्हती. पण हा ब्लॉग मी पूर्ण करी. आणि गाईज अचानक ठरलं रात्रीचे की ना फिरायला जायचं. मग आता आम्ही इथून चाललो एकविरा करतो, प्रीती शिर्डी आणि बालाजी करणार. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि लास्टपर्यंत ब्लॉग बघा, आमची मज्जा पण बघा. 2-4 दिवस आधीच ना चालू नव्हतं गेलं, चालू आता गेलं. कुठे आलो आपण गाईस? आम्ही आलो खोपोलीला आलो आणि आता 5 मिनिटांमध्ये घाट लागेल. आलो ना, ही कमान गेली ना खोपोलीची त्यानंतर. तर गाईच आम्ही घाट चढलो, आता चढतोय म्हणजे. आणि गुलाबाची कली झालेली आहे. गुलाबाची कली मिळाली मला. अरे गुला ते बोलायचं नव्हतं पण ते निघलं आता मी. तर ते गुलाबाची कली नव्हतं बोलायचं मला, ते निघलं. तुम्ही आता तर गाणं ऐकत होती ना. काही नाही, जसं काही नाहीये. ही गुलाबाची कली, ही गुलाबाची कली असते. गुलाबाची कली चमेलीचा फूल आहे. हो, चमेली आहे का? हा नाही, चमेलीने पेन आहे, चमेली. डायरेक्ट खाली धावत धावत. ये खंडाला 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 जे घट्टा गाडी बस बस. हॅलो गाईज, ही बघा, ही जागा पार्किंग साठी आहे आणि इथं लोक थांबतात. हा बघून घ्या नीट. पार्किंग साठी विषय कसं पार्किंग साठी आणि इथं पोलीस चौकी आहे. नाही, ते गाडी थांबतात. जाते मग मारायचं. काही जणी आमचं चेरी गरीब काय बनलाय. आमचा लिशी पण आमच्या इकडे अजून एक आहे. ह्याला कायमची भूक लागलेली असते. बघायचं काय जात ते बघा. हा कर, ह्याचा नुसतं आ करून असतो उभा. छोटी आता आलंय शिंगरोबा मंदिर. शिंगरोबा, हा शिंगरोबा, शिंगरोबाचं मंदिर. गेला आला नाही गेला, आला नाही गेला. पहिले लोक हा काका काय बोलतोस? काका बोलत होता. किचन इथे. ही कोणती? वेटिंग रूम. हे ऑफिस आहे काका का? आमचं पण का? झालेली आमच्या काकाची केबिन. ती काकाची केबिन. बोल ना काकाची. बोललं ना. ऑफिस ऑफिस काय बोलतोस मग काका? नाही, आज काय नाही बोलत. आता ऑफिस मध्ये आहे ना, बोलायचं नाही मग सध्या. हे घे, खातेस? आडा आणि खालती एक आडा. आडा नव्हते पुन्हा नीट नाही वाचलंस तू. ही साहेबांची केवी. आतमध्ये नाही जायचं, मार खाऊ आम्ही. आमचे डायरेक्टर साहेब बसतात जेव्हा येतात तेव्हा. दिसतोय नेते घरी. चला घरी, गाडीत टाका. ते सॅम्पल आहे.
याचं ॲल्युमिनियम फ्रेमिंग असते ना विंडोची, विंडोचे फ्रेम असतात ना त्याचे सॅम्पल. आणि ते दरवाजेचे आणि ते असे रोलर ते सरकवायचे असतात ना असे स्लायडिंग दरवाजे रोलर आणि त्याला ते ह्याच्यावरती स्लायडिंग एसी ना आम्हाला आता. बाय बाय, भेटू नंतर. निघायचं. हा निघायचं. बाय बाय बाय. तुला पण जा मम्मी. बाय बाय बाय. नाही आता काही मला VIP ची सीट भेटलेली आहे पुढे बसायला. मला बरं वाटते. खिडक्या उघडा ना आता तुम्ही. गप बस. आणि आम्ही चाललो आता, निघलो. आणि आता आपण घाटात थांबूया फोटो काढायला. फोटो काढायला नाही नाही. बोल काय 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 पण मला घाट उतरायचं नसेल मग मी तुला वाटतात रे ती नसती. आणि गाईज इथे एक नंबर व्ह्यू भेटते, म्हणजे एक वेगळीच. गाईज इथं आमच्या इथं आता मला बायका दिसतात पुढे बसलेल्या. ते बघून हसतात पण असं वाटते स्माइल. आणि गाईज मला VIP सीट भेटली पुढची. खूप आनंद होतोय. छान दिसत. ड्रायव्हर एकच नंबर ही वाटते. हा इथे इथे थांबू. थांबायचं का? हा. आणि गाईज माझ्या फेवरेट फोटोचा हे जागा. हा ए नमू दीदी तू दिसलीस मला गाईज. हाय ये. जेवला पाहुणा जेवला का? हो पाहुणा जेवला जेवला. हा जेवलं. ओके. कुठे फोटो? हा इकडे. मम्मी बघतायत बघ कशी दोघं. गाईज आम्ही आलो लोणावला. एक चेरू चेरू आमचा स्पायडरमॅन आहे. ग्रीन स्पायडरमॅन. आणि तो मस्त वाटते. एक नंबर व्ह्यू. गाईज मस्त पेरू घेतलेत आणि मसाला लावून आणलं. उपवास आहे ना तिथे आमचा. जाऊ दे गाईज, भूक लागली आता खाऊन घेतो. आणि मस्त सीन काय बोल सिनेरी बघतोय. तो हा गेला का विला? तो कसलं भारी वाटतं. आणि इथं आपल्या एक्युराईचं एकच नंबर होता ना तो. तर गाईज आम्ही प्रीती शिर्डीला आलोय आणि आता दर्शन करायला चाललोय आम्ही आतमध्ये येतोच. आणि आता आमच्या 2 जणांना पण आम्ही गाडीत ठेवले. थांबा काही 2 मिनिटं. चप्पल घेऊ फक्त. निघलो बाई हा भराटला. तर आम्ही आलो शिर्डीला.
आणि इथून मंदिर. हा ही गाडी घेऊन या तुम्ही. हे शिर्डीला पोहोचलो. शिर्डी म्हणजे प्रीती शिर्डी, शिरगाव. मला काय माहिती पकवू नये. तर इथं प्रीती शिर्डीचे इथं प्रवेशद्वार. त्यानंतर इथं बाहेर निघलो की इथं गणपती बाप्पा आहे उभा आणि तिकडे काय ते कडू नारळ. ते गँग बसली आमची. कुठली शिट्टी वाजते? आता बोल. वन्स मोर. एकदा कुठली पप्पाने वाजवलेली काय? एक साईड ना भोपवली driver's seat belt. गाईज आमचा चेरी सुद्धा फिरते तो बघा. बघते बघा कसं उभं राहून. देते मम्मीला. टिकली नाही काय? अरे वा चेहरे आहे ना. मम्मी तुझ्याकडे बघते बघ कशी बघते. आई गो बाई. तर गाईज आम्ही सीएनजी भरून निघलो आता एकविरीला जायला. हा आमचा ड्रायव्हर बघून घ्या बाबा. मगाचपासून बोलतोय. आमचा ड्रायव्हर बघून घ्या. बघा ते इथं काय बघा बघितलं गाईज. गाईज मी खरं सांगते तुम्हाला. ब्लॉग चालू करायच्या आधी तुम्हाला घेतलं ब्लॉग मध्ये, नसेल घेतलं तर घे. मम्मी हो की नाही? पगार आहे का? पगार देणार आहे का? मला बदली देणार आहे का ड्रायव्हरला? 150 रुपये भी नहीं मिलेगा. मम्मी ओव्हर ऍक्टिंग का 50 रुपये काटले. 300 रुपये दिए ना भाडा. ओ मम्मी मला समजला. जाऊ दे गाईज. आता आम्ही चाललो एकविरीला आणि तिथलं सुद्धा मी दाखवते. आमच्या चेरीला खूप काही झोप आलेली आहे. चेरी सारख्या दमू दीदीकडे चाललेला आहे. चेरू तू काढ आणि मला झोपायला. ए चेरू. चेरी इकडे बघ. दीदी बोलते बघ तिला. जिया बोलते बघ. जिया बोलते बघ. माझी मम्मा माझी. ये मम्मा ये माझी मम्मा ये. गॅस दिले ना मी जाम चिडवते आणि माझ्या अंगावरतीच येतो मग तो घास घ्यायला. घास असा तसा नसतो. चावल येतो डायरेक्ट. रक्त काढतं रक्त. तले गाव मम्मी जाते का मामांच्या गावात तुझ्या? बोलली ती तले गाव जाते का मामांच्या गावात तुझ्या? पुन्हा तलेगाव. आपला खालापूर तलेगाव. वेडगाव वडगाव इथं पण आहे. बोर्ड पण दाखवा. मला बघा गाईस बोर्ड वगैरे नका. मला बघा गाईस बोर्ड बीड नका बघू. कसं नाही रे. थांबा तुम्हाला दाखवते आता तिकडे जाऊनच. गाईज हे फुलं बघा कसले भारी दिसतात.
नंबर भाग होता. हेलिकॉप्टर दादा, कुठे गेलं तुमचं हेलिकॉप्टर? हेलिकॉप्टर उड. हा उडला. बोल. तुला माहितीये का काय काय बोलला? काय बोललेलं काय बोलला होता माहितीये का? काय? ते समजा या गाडीचा पेट्रोल किंवा सीएनजी संपला ना तर लगेच असं वरती चिटकायचं. हा तर तुला आहे ना आता मी काकाकडे गेल्यावरती वरती चिटकोईन, म्हणजे डायरेक्ट घरपोच डिलेव्हरी. डायरेक्ट घरपोच. 1 तास पण नाही लागणार पोचायला, 10 मिनिटात घरी डायरेक्ट. आणि काय असं वाटतं बघा ना, आता 2 मिनिटापूर्वी ऊन बघितला तुम्ही आणि लगेच एकच नंबर फिलिंग. गाईज मला इथे वीट एन्जॉय दिसली. वीक एन्जॉय का वीट एन्जॉय ना, वेट एन्जॉय किंड एन्जॉय बरोबर. बघा वीक एन्जॉय. चलो हम चले हमारी सवारी. ए तू गोल फिर, तू गोल फिर. येस इंट्रिगेट गेला. तू गोल फिर, तुला गोल फिरत. तो फिरतच नाही. काका बोलेल इकडे बसायचं नाही तू परत. अरे हा रे विसरलंच. जाताना ऊन नव्हता मध्ये तो फिरायला लागला आणि आता ऊन गेला तर थांबला बघतो. हो का? सोलारवर एकविरा माते की जय. नाश्ता करते का? नाश्ता नका करू, काहीतरी चेरीला घ्या. काय चेरीला घ्या. गाईज आम्ही काय बोलतात अर्ध्या रस्त्यातून जाणार आहोत, कारण की आम्हाला थोडं लवकर जायचंय घरी पण. आणि इथून मी आता घरी जाऊन थोडी बाहेर चालले, परत चिरनेरला चालले. चिरनेरला हा गणपतीच्या पाया पडायला. आणि आज चतुर्थी पण आहे. मग माझं कसलं भारी वाटतं. दिसणारच नाही. हा दिसला ग बाई. आई आईलं आणि आईचं डोंगर एकच नंबर व्ह्यू होते. हे चप्पल गाडीतच काढू, चप्पल गाडीतच काढून ठेवू. हो हेलिकॉप्टर ठेवायचा येतो काकाचा. मावणार नाही कोण. वाव मी तर कधीच काढले, मी घातलीच नाही. ते तिकडं पार्किंगला का ठेवत नाही माहितीये का, पैसे घेतात म्हणून हे बाहेर लावून ठेवलेत. गाईज असं व्ह्यू बघायला कोणला नाही आवडणार, ते मला होतो. इथे हेच तर गाईज आम्ही एकेरीला पोचलोय आणि इथं वरती. आणि आता मी इथं वरती हा एक साईड. मग इथून मग बघितलं मी असं दाखवलं मग मी. आणि आता मी तर गाईज आता मी तिथले माझी पण खिडकी लावा ती आणि थोडीशीच ठेवा चेरीला ठेवा जरा शो पण. हा चेरीला. गाईज आता आम्ही वरती चढतो. तर गाईज आम्ही शिडे चढायचं चालू केलंय. चल आम्ही चाललो आईच्या दर्शनात भेटीला. नाही सांगायचं आम्हाला.
पप्पा विचारते मग बघितलं कसे कुठे चालले तुम्ही बघ ना. तर आम्ही आलो आणि एवढा भारी व्ह्यू की काय सांगू तुम्हाला. व्ह्यू आम्ही 3 जण बिन चपली होत. चप्पल कुठे तुझी गायब. आणि गाईज मम्मी पप्पा पण येतात हळू हळू. आम्ही जातो लवकर जाऊन इथून नीट येऊ का मोठे आहेत जरा. चाल कंटिन्यू चाल. आम्ही उटी घेतले आणि आम्ही पोचलो. किती मिनिटात माहित नाही पण लवकर पोचलो आम्ही. धावत मी थांबली नाही. अरे मी काय तिथे काकी असे काहीतरी बोलत मला ना माझ्याशीच बोलते म्हणून थांबलो. हा नंतर कळलं ती त्यांच्याशी या साईडला बोल. हो माय म्हणून स्लो करते. माझं हे रुमाल घे ना. रुमाल तर फोटो काढायचा मला बस. आणि गाईज स्वर्ग सुख म्हणजे एकच आई माऊलीचं. आम्ही एकविरीला पोचलो. हा वरती पोचलो म्हणजे एकविरीला आधीच पोचलो. सोडा कसं. आणि आम्ही आता दर्शन घेऊ का मम्मीची वाट बघते. आम्ही एकदा बाहेर निघलो पाया पडून आईच्या. आणि तेवढ्यात मम्मी पण वरती इथून हा तेवढ्यात ब्राईटनेस नको मला. हा तर तेवढ्यात आहे ना मम्मी सुद्धा बाहेर वरती चढली. मम्मी बोलते की माझ्यासोबत परत चला दर्शनाला. आईच्या मनात असेल परत दर्शन द्यायचं. मम्मी परत गेलो पण आम्हाला भारी दर्शन भेटलं. आईला असं मनापासून बघता आलं. 2दा दर्शन झालं एकाच दिवशी. लय असं मन काय बोलतात ते असं हे खुल्ला असं सांगू नाही शकत तिच्या गावात. हा असं मी सांगू नाही शकत. तेवढं भारी वाटतंय आज. स्वर्गसुख फुल स्वर्गसुख भेटला. 1 नंबर दर्शन झालं असं. मंगळवारी परत येणार आहे. दर्शन वगैरे घेऊन मस्त आता खाली निघलोय. तर गाईज आमचं 2दा दर्शन झालं. एवढं भारी वाटलंय ना. आधी आम्ही आणि दीदी गेलो ओटी भरून आलो. आणि तेवढ्यात मम्मी पण आली वरती चढली म्हणजे. आणि लगेच मग मम्मीला पण घेतली आम्ही. मम्मी बोलते चला तुम्ही पण. मग आम्ही परत 3घी जणी गेलो. एवढा भारी दर्शन म्हणजे. आणि गाईज तुम्हाला ना मी अजून एक गोष्ट सांगायची. आम्ही कधी डिसेंबरमध्ये आलतो मागचं झालं हा 2023ला नाही ग थोडंसं असं. आणि एवढं भारी दर्शन दिलं ना आईने मला. तो म्हणजे तुम्ही कधी विसरू नाही शकत. आजचा आणि आजचा एक हे मी 2 हे कधीच नाही शकत. आणि काय ग हा तेव्हा ते देवीची इथली ती भांडी वगैरे होती ते मला काय बोलतात धुवाचं हे दिलं. योग म्हणजे एवढा भारी तो योग होता ना माझ्यासाठी. कधीच विसरू नाही शकत. काय बोल. हा करते मी काकाला कॉल. आणि बोल शी योग नव्हता ग. योग होता. मी बोललो योग नाही योग घरी. हा फालतूचे जोक मारतात रे ही. म्हणून आहे ना कुठे घेऊन जात नाही मी. तर गाईज आम्ही आता तिकडून येत होतात तर तिकडे ना छोटा पोरगा होता. तो बोलते का पप्पा एक काय. तर त्याला ते काका बोलते तिथं वॉटरचा फॉल होता म्हणून त्याला बोलतात वॉटरफॉल. काका सांगा तरी हो नीट त्याला. म्हणजे बघून हसायला आलते का. तुम्हाला माहित नाही पण काहीच काय सांगू. एवढी आमच्या दोघींची उठायची घाई झाली ना की मी अशी घालून आली.
हा गाईज, हा आमच्या गावातला गौऱ्या नाही झालंय ते माझा चालू कधीच. दिलेले देवानं मी रसो हक्कानं क्लब मध्ये क्रिटिक्स मराठी वार्ता समजा आपल्या कानात कधी काय शंका टंगावर साक्षी आहे जनता गणताच्या तिकडे आपल्याचे डंका तसे तारागिरी टिकीवर मारलेला आहे मी गाडीवर फिरताना कामानी स्टेजवरती भिजलो की घामानी तांबडी चांबडीच. तर गाईज त्या दिवशी आम्ही किती 2 ठिकाण केले, प्रीती शिर्डी आणि एकविरा केला. आणि काय बोलतात, आमच्या बालाजीचा पण प्लॅन होता पण तो झाला नाही कारण की लवकर घरी यायचं होता. मग इथून घरी आल्यानंतर लगेच कपडे चेंज केले आणि कुठे गावातल्या मंदिरात गेलो, म्हणजे गौऱ्या गणपतीला गावातल्या. तिथून चिरनेरला गेली, तिकडे मावशीकडे बसलेले. मग मावशीच्या इथं पाय वगैरे पडलो आणि सकाळी 7 वाजता मी घरी आली आणि येऊन डायरेक्ट झोपली. ती डायरेक्ट 1:30 वाजता उठली, फ्रेश वगैरे झाली, खाल्लं वगैरे आणि अभ्यासाला बसली. मग विसरलीच मी ब्लॉग एंडिंग करायचा. आणि हां, आणि आज करते. आणि कधी करते जरा सांग ब्लॉग एंडिंग? मी 1 हप्ता झाला आणि उद्या काय बोलतात देवी बसणार, म्हणजे उद्यापासून नवरात्री चालू होणार आहे आणि त्याच्या आधीच मी ब्लॉग एंडिंग लेट ब्लॉग एंडिंग करते. पण असू दे गाईस. हां, तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया न्यू ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.